शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर इकडे तूर बघितली तर सगळ्या या तुरीला शेंगा आहे आणि शेंगा पण तुम्ही जर बघितलं तर लांब लांब क्वालिटीचे शेंगा आहे. आता ही अंकुरचीच दुसरी कुठली तरी व्हेरायटी आहे, तिचं नाव आपल्याला माहीत नाही आहे. परंतु मित्रांनो, याच्यात विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये एकदम लतपत झालेली आहे शेंग. लागवड जर बघितलं तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून याची लागवड आपल्याला दिसते आणि वाढ चांगल्या पद्धतीने तिची झालेली होती. आता याच्यामध्ये जे अंतर आहे तर साधारणतः 9 फूट हे अंतर आहे आणि याला यांनी स्प्रिंकलरने आता पाणी दिलं आहे. तुम्ही बघू शकता खाली पूर्ण ओल. आता आपले शेतकरी कित्येक म्हणतात की आता पाणी द्यायचं की नाही द्यायचं. तर तुम्ही इकडे हा प्रयोग बघू शकता की शेंगा जर बघितलं तर पूर्ण लतपत खाली अशा शेंगा आहेत. तर मी तेच सांगत आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची गरज आहे तर तुम्ही पाणी द्या, काही चिंता करू नका. नंतर याला फुल बिलगत नाही. परंतु व्हेरायटी कुठली आहे तेही त्याच्यावर निर्भर आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या शेंगा तुमच्या झालेल्या पाहिजेत. नाहीतर शेतकरी काय करतात की शेंगांचं प्रमाण 50% आणि फुलांचं प्रमाण 50% आणि नंतर त्याच्यामध्ये देऊन टाकतात पाणी. मग तो पूर्ण धिंगाणा होऊ शकतो. आता हे जे क्षेत्र आहे, आपण इकडे मेहकर या साईडनं आहे, तर तिकडचं हे क्षेत्र आहे आणि तिकडे हा प्रयोग केलेला आहे. म्हणून आवर्जून आपण इथं थांबलो आणि बघितलं की कशा पद्धतीने ही तूर आहे. अंतर तुम्ही बघू शकता की जास्त अंतर आहे. मी तर म्हणेल 10.5 फूट असं आपल्याला इथं अंतर वाटते. कमीत कमी 9 आपण सांगितलं होतं. जास्तीत जास्त तूर पूर्णपणे खाली झुकली. डायरेक्ट याचं वजन, शेंगांचं वजन झाल्यामुळे भरपूर असं, आणि शेंगा क्वालिटीच्या आहेत. 4 दाण्याच्या 5 दाण्याच्या भरपूर याच्यात शेंगा आहेत. तर ही व्हेरायटी तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा, कारण चांगली अशी व्हेरायटी आपल्याला इथं बघितल्यावर जाणवली ती. त्यामुळे त्याच व्हेरायटीचा आपण सुद्धा विचार करू पुढच्या वर्षी लागवड करायला. कारण जर बागायती ही लागवड केली तर खूप जास्त उत्पन्न ही तूर देऊ शकते. एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल. पूर्ण क्षेत्रामध्ये जर बघितलं तर खाली ही पूर्ण अशी भरलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये स्प्रिंकलर नसून खालूनच पाणी दिलं आहे, परंतु सगळं क्षेत्र त्यांनी भरवलेलं आहे. कारण त्याला पाणी देण्यासाठी जागाच राहिली नसेल त्यामुळे. कारण त्यांनी पाईप टाकत हे घेतलं. आता दिसताना आपल्याला असं दिसलं की पूर्णच अशी सगळीकडे ते ओलं दिसल्यामुळे आपल्याला समजलं नाही, परंतु असं एकंदरीत आहे आणि चांगली क्वालिटी आहे. तर बघा, एकदम भाराचा भारा याला गच्च अशा शेंगा आणि कुठंच असं किरण वगैरे म्हणजे अळीचा प्रादुर्भाव कुठंच आपल्याला असं दिसत नाही. तर असं हे क्षेत्र आहे. आणि पहिली गोष्ट आपण जे सांगितलं की तुमच्या तूर पिकासाठी तुमची जमीन कशी आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानुसारच सगळ्या गोष्टी करणं गरजेचे असतात. आता ही जी जमीन म्हटली तर हिला पाण्याची गरज आहे, म्हणून यांनी पाणी दिलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की जर आपण पाणी नाही दिलं तर मग शेंगा पूर्ण भरतील की नाही भरतील याची शाश्वती नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर तूर पिकाची लागवड करत असाल तर एकंदरीत तुमचं तूर पीक कसं आहे, काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही कशी लागवड करता ते सुद्धा सांगा. तर याच्यात पूर्ण तूर झुकलेल्या अवस्थेत आहे आणि 1 महिन्याभरामध्ये हे तूर काढायलासुद्धा येईल अशा अवस्थेत आता आहे. आणि याच इकडे आपण जे काही प्लॉट बघितले या भागामध्ये, तर तिथं अजून फुलांचीच अवस्था आहे. कित्येक ठिकाणी बघितलं तर नुसते फुलं त्या तुरीला दिसत आहेत. आणि ही तूर जर बघितली तर हिला शेंगा तयार झालेल्या, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपलं दुसरं उत्पन्न याच्यामध्ये घ्यायचं आहे ते सुद्धा अशा पद्धतीने ह्या वाणाची लागवड करू शकता. आता वाण कुठला आहे अद्याप आपल्याला माहीत नाही, परंतु तुम्हाला जर काहीतरी याच्याबद्दल माहिती असेल वाणाबद्दल तर तुम्हीसुद्धा कमेंट्स करून सांगा. कारण अंकुरचंच हे कुठलं तरी वाण आहे एवढं फक्त आपल्याला माहिती आहे. कारण आपल्या शेजारीसुद्धा ह्याच वाणाची लागवड केलेली आहे. त्याला लवकर फुलं लागले, त्याचबरोबर त्याची लवकर शेंगांचं प्रमाण झालं आणि आता एक 15 दिवसामध्ये ते सुद्धा वाळून जाईल. आता दाणे जर बघितले याच्यामध्ये तर तुम्ही आता बघू शकता काही काही ठिकाणी दाणेसुद्धा झालेले आहे. आणि लाल तूर आहे ही, पण ही पांढरी तूर नाही आहे. गोदावरीची तूर आहे ती पांढरी तूर असते. एकंदरीत एवढं आपल्याला माहिती आहे. तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता की कशा पद्धतीने शेंगा आहे. आता उत्पन्न किती होईल काय होईल हा भाग पुढचा, परंतु शेंगांचं खूप सारं प्रमाण आहे आणि त्या हिशोबाने याला उत्पन्न खूप सारं होईल अशी आशा आहे. मग अशा जर व्हेरायटीज ज्या उत्पन्न देणाऱ्या असतील तर त्या लावणं आपल्याला कधीही गरजेचं आहे. ज्याचं उत्पन्न एकंदरीत 8, 9, 10पर्यंत जाईल अशा शक्यतोवर. कारण पूर्ण इथं बघू शकता की पूर्ण लतपत झालेली आहे. आता लागवड दाट लागवड आहे, तो एक भाग त्यातला. याचीच लागवड जर पुढच्या वर्षी
एक एक दाणा टाकून जर करता आली आणि ते जर चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणारी असली तर हा प्रयोगसुद्धा त्याच्यावर आपण करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की सुरुवातपासून बियाण्यापासून आपला खर्च कमी, तर खते वगैरे सगळ्या गोष्टी आपण कमी करून एकंदरीत चांगलं उत्पन्न, चांगल्या क्वालिटीचं तूर पीक आपण घेण्याचा आपला मानस असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्लॉट दिसला म्हणून आपण इकडे आवर्जून आलो. तुम्ही पूर्ण क्षेत्र जर बघितलं तर फक्त एकराचं क्षेत्र आहे, परंतु क्वालिटीच्या शेंगा इथं आहे. कुठंच अळीचं प्रमाण नाही आणि ज्या मागून ह्या तुम्ही बघू शकता की बारीक बारीक दिसतात पापड्या, त्यासुद्धा गळालेल्या नाही आहे, त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने भरतील असं एकंदरीत ह्याच्यावरून आपल्याला समजते. पुन्हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशा पद्धतीने हे तूर पीक आहे. तुमचं तूर पीक कसं आहे ते सुद्धा कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.